ना रस्ता, ना रेंज, ना एसटी बस. बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गावची ही गंभीर अवस्था. या परिस्थितीला वैतागून गावकऱ्यांनी अख्खं गावच विक्रीला काढलंय. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. देशानं कात टाकलीय, पण या गावचा वनवास अद्यापही संपलेला नाही. या गावानं अजून डांबरी रस्ता पाहिलाच नाही. चांगला रस्ता नसल्यानं वनवेवाडी गावातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागतायत. गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना रस्त्यानं पायी चालणं मुश्किल होत आहे. 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानं रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. आता पावसाळा सुरू झाल्यावर कशी अवस्था होईल या विचारानंच गावकरी हैराण झालेत. पाऊस पडल्यावर या रस्त्याला नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त होतं. वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्सही या गावात येत नाही. इतकी परिस्थिती वाईट आहे. एसटी तर फक्त मतदान पेटीसाठीच गावात येते. तेव्हा फडणवीस सरकारनं आमचं गाव विकत घ्यावं, नाहीत तर रस्ता द्यावा, अशी अजब मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गावात कोणत्याच मोबाईलला रेंज नाही. या गावाशी कोणाचा संपर्क होत नाही. झाडावर चढून जीव धोक्यात घालून मोबाईलची रेंज शोधावी लागते. गावच्या रस्त्यावरील खड्ड्यांचं श्राद्ध घालून कित्येक वर्षांच्या खड्ड्यावर पुष्पवृष्टी करत बोंबले आंदोलन ग्रामस्थांनी केलंय. आता तरी सरकार हा रस्ता तयार करेल का हेच पाहणं महत्वाचं आहे. सरकार अपयशी ठरलंय कुठंतरी. याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष वेधलं पाहिजे. आज लहान मुलांना 3 किलोमीटर शाळा आहे. त्या शाळेत जाण्यासाठी रस्ता एवढा खराब झाला की मुलं मधून माघारी येतात. एवढा रस्ता खराब म्हणजे 2 गाड्या जर आल्या तर मुलं अक्षरशः शेतामध्ये जातात. साईडच्या कपडे दोनदा बदलावं लागतात. हे कुठंतरी शासनाला समजलं पाहिजे. शासनाने फक्त आम्हाला गावात येऊन सांगावं, आमची लायकी नाही, आम्ही रस्ता करून देऊ शकत नाही, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं पण तुमच्या सोयीने होईल असं करा. तुम्ही शासनाने फक्त संसदेच्या घटनेनुसार एखादा सदस्य आम्हाला पाठवावा की तू आमची लायकी नाही, आमच्याकडे खर्च नाही, सध्या काय नाही, पैसे नाहीत आमच्याकडे, तुम्ही आम्हाला सांगा गावात येऊन की आम्ही रस्ता बनवूच शकत नाही. तर त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला आता की आम्ही गाव विक्रीला सक्सेसफुल लँड झाल्यानंतर आम्हाला इथं आणखी 5G आलं, 7G याची तयारी चालू झाली शासनाची. आम्हाला आणखी 2G नाही. बघा सिम दाखवतो, बघा आता पण याला सिमच दाखवत नाही, आणखी सिमच दाखवत नाही मोबाईलमध्ये. मग नेटवर्क कुठे यायचं? जर कोणी एक्सपायर झालं पाहुण्यातलं तरी आम्हाला इथं कॉलिंग होत नाही. 2-2 तास 3-3 तासांची एक म्हणजे माती झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्हाला कॉल येतो की झाले म्हणून मिस कॉल पडतो. म्हणजे असं परिस्थिती बिकट आहे ना. जर अँब्युलन्सवाल्याला फोन केलं, डिलिव्हरी असेल आमची कुणाची पण नातेवाईकाची, तर ह्या इथून फाट्यावरून अँब्युलन्स इकडे येत नाही का? मग आता रुग्णांची बी अक्कल बंद आहे. एक जर वाहन आलं साधं लग्नाचं वऱ्हाडाचं तर तो पुन्हा दुसरी तारीख धरीत नाही. तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे, मला वाढून दिलं तरी नको. आणि एकदम एकमेव फक्त कांद्याशिवाय टरबूज. आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही. कोण घरावर निघतं, कोण झाडावर निघतं तवा. तर आमचं गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे, त्यांची नुकसान होती. याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या ही तुम्हाला नम्र विनंती. दीपक जाधव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, बीड.